दुःखमुक्तीचे मार्गदाता तथागत सम्यक संबुद्ध तथागतांनी शिकवलेला सद्धम्म त्या सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा पूजनीय पावन भिक्खू संघ जगातील वंदनीय सर्वश्रेष्ठ तीन महान रत्न बुद्ध धम्म आणि संघ या तिन्ही महान त्रिरत्नाला प्रथम त्रिबार वंदन। गुणोपेत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी आज आपण या ठिकाणी पूजनीय बदंत अग्गपंडित ज्ञानेश्वर महास्तवीर जे कुशीनगर येथील बुद्ध विहारातील प्रमुख होते अशा महान बंतीजीचा या ठिकाणी आपण पुण्यानुमोदन विधी संपन्न करत आहोत। याच निमित्ताने पूजनीय महाभिक्खू संघ या महाभिक्खू संघामधील गुरुवर्य पूज्य बदंत राहुल महास्तवीर यांना वंदन करतो। त्यानंतर उपस्थित सर्व प्रमुख बंती जे आहे शांतिदूत फाउंडेशनचे प्रमुख बनते सुगत बंती जी आहे सुगत बंतीच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण हा कार्यक्रम संपन्न करीत आहोत। माझ्यासोबत काम करत असताना नुकतंच आमच्या सर्वांचे गुरुवर्य विशुद्धानंद बोधी महास्तवीर यांच्या नावाने नवीन फाउंडेशन तयार केलेलं आहे सामाजिक कामासाठी। असे विशुद्धानंद बोधी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पूज्य आनंद बंतीजी या ठिकाणी आनंद बंतीजी उपस्थित आहे। पूज्य काश्यप बंतीजी या ठिकाणी उपस्थित आहे। औरंगाबाद बुद्ध लेणीतील प्रमुख सर्व त्या ठिकाणी बघण्याचं व्यवस्थापनाचे प्रमुख पूज्य बनते संघप्रिय उपस्थित आहे। माझे मित्र पूज्य बनते पय्याश्री नागपूरवरून या ठिकाणी एका फोनवर आले, अगदी एका दिवसाचा कालावधी त्यांना पूर्वी निमंत्रण केले आहे असे पय्याश्री बंतीजी आहे। त्यानंतर आपले उकडगावचे बनते आनंद सुमन सिरी आहे। आमचे औरंगाबाद बुद्ध लेणीचे बोधी धम्मो बंतीजी आहे। खूप सारे करुणा सागर बंतीजी आहे, बोधिशील बंतीजी आहे, मेहतानंद संगानंद खूप सारे भिक्षू आहे। खूप सारे भिक्षूंचं नाव घेणं शक्य नाही आहे, तरी या ठिकाणी या संपूर्ण महाभिक्खू संघाला मी वंदन करतो। आणि आज आपण या ठिकाणी एवढा महान भिक्खू संघाला बोलवण्याचं कारण आहे की कुठले तरी पुण्यकर्म अर्जित करण्याचं आपण या ठिकाणी संकल्प करत असतो। वारंवार आपल्या माध्यमातून वेगवेगळे आमच्या सोबत 3-4 फाउंडेशन आहे, वेगवेगळ्या नावाने आहे। त्याच्यामुळे सर्वच आम्ही एकत्र सुगत बनते, आनंद बनते, काश्यप बनते, मी आणि सर्वजण या ठिकाणी काम करत असतो। तर या सोबत या दरवर्षीच्या वेगवेगळ्या भोजनदान आणि संघदानाचं निमित्त असतं, पण यावर्षी आपण या ठिकाणी पूज्य बनते अग्गपंडित ज्ञानेश्वर महास्तवीर यांना या ठिकाणी या सर्व पुण्याचं अनुमोदन करण्यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। आणि विशेषतः या कार्यक्रमासाठी माझे मित्र जे बुद्धगया महाबोधी महाविहार जे आंदोलन आहे हे देशभर ज्यांनी प्रचार केला आणि देशभर जे वातावरण तयार केलं असे माझे मित्र पूज्य बनते विनयचार्य जे की बुद्धगया आंदोलनाच्या विषयामध्ये 68 दिवस जेलमध्ये एकमेव असलेले भिक्षू या बुद्धगयाच्या आंदोलनामधले असे माझे पूज्य बनते विनयचार्य या ठिकाणी विशेषतः उपस्थित आहे। आणि बनते कुलिंगपुत्र वेसबू यांचं सुद्धा नाव राहून गेलं सर्व भिक्खू संघामध्ये। तर आपल्याला यानंतर या कार्यक्रमाचा एक हेतू पुढे ठेवून आपल्याला काम करायचं आहे। जो बौद्ध धम्मामध्ये सध्याला असलेला सर्वात मोठा जो असंविधानिक विषय आहे आणि बौद्ध धम्म ज्यापासून वंचित आहे असं बुद्धगयाचं मॅनेजमेंट, तर या विषयावर आम्ही आता वारंवार काम करत आहोत। बनते विनयचार्य सोबत महाबोधी महाविहार आंदोलनासाठी आता संपूर्णपणे आम्ही सगळ्या गोष्टी वेळ काळ कार्यक्रम सगळं सोडून आम्ही यावर काम करत आहोत। तर आम्ही येत्या 12 फेब्रुवारीला दिल्ली या ठिकाणी आंदोलनाची तारीख घोषित केलेली आहे। दिल्लीसाठी आपली ही लढाई आता शेवटची जी लढाई आहे ती दिल्लीमध्ये करायची आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना मी शेवटचं आव्हान करतो, बोलण्याचा वेळ नाही आहे कारण की खूप महान भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांना संघदान करणं खूप गरजेचं आहे। वेळेचा अभावी औरंगाबादमधून येत असताना गाडी थोडीशी खराब झाल्यामुळे थोडासा वेळ झाला भिक्खू संघाला यालामुळे, त्यामुळे वेळ खूप होत आहे। तर एवढं सर्वांना शेवटचं आव्हान करतो, आपल्या सर्वांनी
12 फेब्रुवारीला बुद्धगया महाबोधी महाविहार आंदोलनासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने दिल्लीच्या लीला मैदान या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। जाण्या येण्याचं ग्रुपनी जायचं असेल तर सगळं नियोजन वगैरे आपण सर्वांनी नाशिककरांनी करायचं आहे, कारण ही नाशिकची भूमी क्रांतिकारी भूमी आहे। याच भूमीवर आपण बघतोय काळाराम मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला आहे। आता आपलं अस्तित्व, आपलं बौद्ध धम्माचं जे अस्मिता असलेलं ठिकाण आहे बुद्धगयेतील महाबोधी विहार, तेच आपल्या ताब्यात नाहीये, तर त्याचं सुद्धा नाशिकच्या वतीने मोठा सिंहाचा वाटा या ठिकाणी या आंदोलनाला लागला पाहिजे, म्हणून आपण मोठ्या संख्येने दिल्लीमध्ये उपस्थित राहायचं आहे। एवढं सर्वांना मी आव्हान करतो आणि इथे समाप्त करतो। यानंतर